पाणी आण ग. आला ना तुम्ही? यार ऑफिसची काम काम कंटाळा कंटाळा कंटाळा. माझ्या डोक्यात आज प्रश्न आहे. सकाळ तर ना म्हणलं तुम्हाला विचारेल कधी येताय वाट बघत होते. आला तर आलो बसलोय अजून मी येऊन. आता प्रश्न आला डोक्यात तर मी काय करू आता म्हणलं कधी येताय ना कधी मी तुम्हाला विचारते. म्हणजे पाणी सुद्धा पिऊ नको तुझा पहिला प्रश्न विचार. प्या. किती वेळ लागतो पाणी प्यायला तुम्हाला? झालं विचारू का? विचारू अय्यो हो तरी म्हणा ना. काय विचारायचा प्रश्न तुला? कसं आहे ना खूप भांबावून सोडलं होतं मला ह्या प्रश्नाने. समजा तुला सगळे प्रश्न आपण बॅकअप मध्ये जाऊया. बॅकअप मध्ये कुठं? बॅकअप मध्ये समजा तुम्ही मला लग्नासाठी बघायला आलात. ते मुलगी बघायला जातात नाही का घरी, तसं बघायला आलात तुम्ही. आणि तिथे मी तुम्हाला असं मस्तपैकी चहा घेऊन येते आणि तिथे सुंदर अशी मुलगी पण उभी आहे. मग तुम्ही कोणाला चूज करणार? काय नाही, किती सुंदर असेल काही असेल तरी मी तुला चूज करेल. बर दुसरा प्रश्न विचारते. आता एकच बोलली होतीस ना तू? सांगा ना. सोपे प्रश्न आहेत, मस्त आहे. तुम्हाला पण बरं वाटेल, छान वाटेल. दुसरा प्रश्न विचार. समजा तुम्ही नाही बोलू तर का तू विचारायची राहणार आहेस का? बोल ना तुझी तू. समजा तुम्ही मुलगी बघायला आलात आणि मी बसले मस्तपैकी अशी आयटेत बसले मस्तपैकी खुर्चीत. आणि तिथेच एक सुंदर अशी मुलगी कपडे धुतिया खसा, भांडी घासतीया खसा आणि भाकरी पण टाकतीया धपा. मग त्यात तुम्ही कुणाला चूज करणार? त्या सुंदर मुलीला की मला? त्या सुंदर मुलीला नाही ग, तिथं देखील मी तुलाच निवडणार, तुलाच चूज करणार. किती भारी. समजा अजून समजा तिसरा प्रश्न. मी विमल खात असल, मी गुटखा खात असल, मी तंबाखू खात असल, मी नाही ते सगळं खात असल, हे तुम्हाला कळालं. मग तुम्ही माझ्याशी लग्न करणार की त्या सुंदर अशा मुलीशी? अगं तू काही करत असेल तरी तुला तशीच मी ऍक्सेप्ट करेन. मी तुला त्या सगळ्या गोष्टी सोडायला लावेन आणि तुझ्या बरोबरच मी संसार करेन. मी तुझ्या मग किती भारी. अजून प्रश्न? अजून झाला नाही, पेटाला संपला नाही. हाय ना, सांगा ना. मला बरं वाटतंय ना, सांगा ना. बरं वाटतंय तुला? कामावरून दमून आलोय आणि तुझं ते सगळं राहिलं बाजूला आणि नको तीच फालतूगिरी. सांगा ना उत्तर, सांगा ना प्रश्न, सांगा ना उत्तर. चांगलं वाटतंय ना मला, मग तुम्ही सांगा ना. मला बरं वाटतंय म्हणलं विचार. समजा मी बियर पीत असल, मी दारू पीत असल, मी खूप पीत असल आणि बका उलट्या करत असल आणि त्या गटारात मी पडली आणि त्या गटारात मी इकडून तिकडून लुळतीया आणि तसलं सगळं बघून तुम्ही कुणाशी लग्न करणार? या सुंदर अशा मुलीशी की माझ्याशी? अगं ते काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. सगळ्यात पहिली तुला त्या गटारातून बाहेर काढणार, तुला आंघोळ घालेल मस्तपैकी आणि तुला चांगले नवीन कपडे देईल आणि तुझ्याशीच लग्न करेल. कारण शेवटी आता मला काय खरं. अजून प्रश्न. समजा म्हणजे प्रश्न अजून संपलेले नाही, दिवसभर प्रश्न चालूच राहणार तुझे. मला ऐकून खूप बरं वाटतं. सांगा ना. समजा मी कुठेतरी हरवली. मग तुम्ही कुणाशी लग्न करणार? त्या सुंदर अशा मुलीशी की माझ्याशी? अगं मी तुला शोधून आणेल. कुठेही असशील जगाच्या पाठीवर तर तिथून शोधून आणेल, जशी मला पहिली हुडकत आलीस इथे. आणि तुझ्याशीच लग्न करेल. समजा अजून विचारू ना.
तू विचार, तू दिवसभर विचारतच राहणार. समजा तुम्ही मला बघायला आले आणि माझं त्या शेजारणीशी लय कचा भांडण चालू आहे. नाही तसल्या मी तिला शिव्या दिल्या आणि ते सगळं ऐकून सुद्धा तुम्ही त्या सुंदर मुलीशी लग्न करणार की माझ्याशी? अगं तुझ्याशीच करणार. चांगली भाडकुदळ बायको मला पाहिजे, कारण पुढे माझा संसार लय वाढ होणार. त्याच्यामुळे तुझ्याशीच लग्न करणार, कारण तुझ्याशिवाय मी नंबर सुद्धा मी मला त्यावेळेला लगेच विचार पडेल ना मला की अरे वा वा वा, चांगली भाडकुदळ बायको आहे, रोज माझा भांडून पिट्टा पाडेल, आणि मग अशीच बायको पाहिजे ना मला. एवढं मनातनं भरून आलंय ना मला, माझ्या बी आतनं भरून आलंय. आता शेवटचा प्रश्न विचार. अगं तुझा पेटारा संध्याकाळपर्यंत संपणार नाहीये, बंद कर तुझं हे दुकान. एकच एकदम शेवटचा प्रश्न विचारू ना? आता नाही बोलत तू काय नाही म्हणणारस का? तू बोलायचं बोलणारच ना तुझं. समजा माझा जन्मच नाही झाला, मग तुम्ही त्या सुंदर मुलीशी लग्न करणार की माझ्या? करणारच ना तिच्या संग लग्न. तुझा जन्मच नाही म्हटल्यावर मग कोणा संग करायचं? असंच राहू का बिन लग्नाचा? मला वाटलं तुमचं ना सगळं ध्यान आहे ना त्या झकामक सुंदर पोरीकडे असणार ध्यान. माणसाचं ना लक्ष का डोळेच घाण असतात. एखादी चांगली चमचमीत पोरगी दिसली ना की तिच्याकडेच बघायचं आणि खोटं काहीतरी बोलायचं. अगं मी मगा धरून तुला उत्तर दिली की नाही तसं नाही आहे. अगं तुझ्याशीच लग्न करणार मी, प्रत्येक वेळा तुला सांगतोय तुझ्याशीच लग्न करणार. शेवटाला म्हणते शेवटाला त्या सुंदर मुलीशी लग्न करायची काय गरज होती? तू जरा तुझा जन्म वाट बघत बसायचं. जरा सुंदर चिकनी दिसली का लागला तोंडात गाळक पाडत. मला वाटलं होतं मला नाही बाई, माणसाच नाही बरोबर. काय डोक्याला हेड्या काय यार, काय बोलायचं ना काही सुचत नाहीये. कामावर आला ना की नको ते काहीतरी उचापत्या. मी भाडकुदळ असेल तर मग माझ्या संगत लगीन कराल का? आणि नंतर मग मी पलंगावर निवांत बसलेली आहे, दुसरी पोरगी भांडी घासते, जेवण करते. अरे जी जेवण करते तिच्याच मागे लागणार ना माणूस? का पागल आहे तो माणूस, बिंडोक आहे की तुझ्या मागे लागेल? पण काय डोक्याला तुमचं मनच बेकार आहे, मला समजलं आता. जा. अगं पण तू पहिल्यापासून काय विचारत होती, काय बोलतोय तुला कळतंय का जरा? मग मी अशीच असेल तर, मग मी तशीच असेल तर, मी बिवडी असेल तर, मी दारू पित असेल तर, मी हे करत असेल तर, अरे काय तमाशा आहे. कोण तुझ्याशी लग्न करेल? अगं मला उलट आता जर माहिती असतं ना की बाबा तुझ्या संग लग्न करायचं आहे तर कुठेतरी आधी खरं जीव दिलेला बरा. पण नको तुझ्याशी लग्न करणं म्हणजे अगं या सगळ्या व्यसनांमधून माणूस जो बाहेर पडतो ना त्याच्यापेक्षा तू खतरनाक आहेस.